10वी-12वी 2024 बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी 2024 बोर्ड परीक्षेसाठी आजच एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. इथं तुम्ही तारीख पाहू शकता. 4 जानेवारी 2024 आणि सकाळलाच ही अपडेट आलेली आहे. सकाळी 8:51 तर यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथं स्पष्ट आणि स्पष्ट दिसत असेल. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की तर 10वी-12वीच्या परीक्षा होणार नाहीत. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाचा इशारा. म्हणजेच 10वी-12वीच्या परीक्षा होणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाची तुमच्यासाठी अपडेट आहे. काय नेमकी अपडेट आहे? पूर्ण अपडेट पाहूनच जा. कारण की अर्धवट माहिती पाहून तुम्ही इथं कन्फ्यूज व्हाल आणि अर्धवट माहिती कधीही धोक्याची असते. त्यामुळे संपूर्ण माहिती बघणे महत्त्वाचं आहे. म्हणून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट मी सांगणार आणि तुम्हाला समजणार. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अजूनसुद्धा 90% विद्यार्थी फक्त आणि फक्त व्हिडिओ पाहतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करायला का सांगतो? तुमच्याकडे एवढी मेहनत सुरू आहे ना विद्यार्थी मित्रांनो. पहा, जे विद्यार्थी 12वीमध्ये असतील, 10वीमध्ये असतील, बोर्ड परीक्षेसाठी 2024साठी तुमच्यासाठी पहा, की 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश आणि मराठीसाठी एक एवढा इम्पॉर्टंट कोर्स आहे, एवढा इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा काही अभ्यास झाला नसेल, थोडाफार अभ्यास झाला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक कोर्स बनवलेला आहे इंग्लिश आणि मराठीसाठी, जो केल्यानंतर तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळणार आहेत. ओके. तर हा कोर्स तुम्हाला कुठं मिळणार? तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिंक आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या कोर्सवरती जाऊ शकता इंग्लिश आणि मराठीसाठी. पहा, तुम्ही पश्चाताप अजिबात होऊ द्यायचा नाही, कारण की इंग्लिश मराठीसाठी एवढा इम्पॉर्टंट तो कोर्स आहे. बोर्ड परीक्षेमध्ये गॅरंटीड तुम्हाला मार्क्स मिळणार आहे तो कोर्स केल्यानंतर. ओके. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोसाठी मी इम्पॉर्टंट सांगत आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की बोर्ड परीक्षेमध्ये आम्ही दरवर्षी देत असतो. त्यापैकी 35 ते 40 मार्क्सचे क्वेश्चन आमचे येत असतात. म्हणजे 35 ते 40 मार्क्सचे क्वेश्चन आम्ही दिलेली येत असतात. तर त्यासाठी सुद्धा एम-पी क्वेश्चनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोसाठी पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ती ऑफर असणार आहे. ओके. तर तुम्ही ते घेऊ शकता आणि त्यानंतर जे विद्यार्थी येतील, की त्याची जे प्राईस आहे ते वाढू शकते. पूर्ण अपडेट आपण इथं पाहूया. जसं आपण खाली येतो आपल्याला इथं बघायला मिळते. तर ही अपडेट जी24 तासने आपल्याला दिलेली आहे. ओके. जी24 तासने आपल्याला अपडेट दिलेली आहे. इथं पाहू शकता, की 10वी-12वी विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आली समोर. ओके. 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. ओके. बहिष्कार टाकण्याचा इशारा म्हणजेच काय? की आम्ही बोर्ड परीक्षा होऊ देणार नाही. असं कोण म्हणत आहे? तर असं म्हणत आहेत, इशारा देत आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ. पण ते असं का म्हणत आहेत, की आम्ही बोर्ड परीक्षा होऊ देणार नाहीये? ओके. तर ते असं म्हणत आहेत? कारण की मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करून देणार नाही, अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्यासाठी आम्ही जे बिल्डिंग्स आहेत, ते एक्झाम सेंटर्स आहेत, आम्ही देणार नाही आहोत. कारण की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही इमारती देणार नाही बोर्ड परीक्षेसाठी आणि प्रॅक्टिकल परीक्षेसाठी सुद्धा होऊ देणार नाहीत. प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा होऊ देणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण असं का म्हटलेलं आहे? कारण की विद्यार्थी मित्रांनो पहा, हे जे आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत, शिक्षण संस्था महामंडळ आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत. तर त्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर ते इथं बोर्ड परीक्षा होऊ देणार नाहीत. पाहू शकता, बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. बोर्ड परीक्षा होऊ देणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन झालं असेल, बाबा हे नवीन काय आलं आता? हे नवीन काय आलं आता? बोर्डाची परीक्षा होणार की नाही होणार? आम्हाला सुद्धा कन्फ्युजन आहे. पहा, एक सांगायचं आहे तुम्हाला, आता हे जे महामंडळ आहे, शिक्षण महामंडळ, गेल्या 10 वर्षापासून, मागील 10 वर्षापासून त्यांच्या ज्या मागण्या आहेत, तर त्या पूर्ण झाल्या नाहीत. ओके. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण इथं झालेल्या नाही आहेत. इथं पाहू शकता. त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत? त्यांच्या मागण्या अशा आहेत, की राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जागा मोकळ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजूनपर्यंत भरती प्रक्रिया झाली नाही. ती नेमणूक ताबडतोब करावी. महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुदान थकीत द्यावे 2004 ते 2013 पर्यंतचे. ओके. त्यासोबतच प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास त्यांनी विरोध केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी, ह्या त्यांच्या मागण्या आहेत. आणि गेल्या 10 वर्षापासून पहा, गेल्या 10 वर्षापासून ह्या मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. आणि दरवर्षी मागील 2 वर्ष मी पाहिलं, की दरवर्षी यावेळेस बोर्डाच्या परीक्षा ज्यावेळेस महिनाभर राहतात किंवा दीड महिना बाकी राहतात, तर त्यावेळेस हे शिक्षण महामंडळ अशा प्रकारची
10वी-12वी बोर्ड परीक्षेवरती बहिष्कार टाकत असतात. ओके, म्हणजे परीक्षा आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारची ते मागणी करत असतात. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत असं ते म्हणत असतात. पण विद्यार्थी मित्रांनो पहा, आता मागील 2 वर्षांमध्ये त्यांनी असं केलेलं आहे, पण तरीही 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा इथं संपूर्ण झालेल्या होत्या. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासुद्धा काही मागण्या आहेत, तर त्यासुद्धा पूर्ण व्हायला पाहिजेत. त्यासोबत आपली बोर्ड परीक्षा आहे, ती सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. ओके, तर आपण जे आहे इथं आपलं मत सांगत नाही आहे, की अशा प्रकारे करा म्हणून तशा प्रकारे करा. हेच सांगत आहे, की त्यांच्या इथं मागण्या आहेत. त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत बहिष्कार टाकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटते? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, की यावर्षी त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का? कारण की गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यामुळे बोर्ड परीक्षेवरती बहिष्कार टाकत आहोत, असं त्यांनी इशारा दिलेला आहे. तुम्ही इथं कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याची अपडेट पोहोचायला पाहिजे आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचं ते इंग्लिश मराठी कोर्ससाठी आणि IMP क्वेश्चन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोसाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला मी परत सांगत आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये आहे. तो तुम्ही जाऊन चेक करा. खूप खूप महत्त्वाचं आहे. थँक यू.